कोण जातोस? मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी. तर पॅरिसचं समर ऑलिम्पिक हे अगदी 8 दिवसांवर आलं आहे आणि पॅरिस हे ऑलरेडी ऑलिम्पिकमय झालं आहे. पॅरिसच्या गल्ल्यांमधून रस्त्यांवर फिरताना ऑलिम्पिकचा उत्साह अगदी भरभरून दिसतो आहे. सो हे जे ऑलिम्पिक आहे, या ऑलिम्पिकमधल्या सगळ्या गमती जमती, इथली तयारी कशी सुरू आहे, स्पर्धा कशा होणार आहेत, कोण कोण भारतीय स्पर्धक यात सहभागी होणार आहेत आणि कशा प्रकारे हे सगळं ऑलिम्पिक असणार आहे, हे सगळं मी तुमच्यापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज म्हणतात की हे जे ऑलिम्पिक आहे पॅरिस ऑलिम्पिक, तर हे ऑलिम्पिकच्या इतिहासातलं एक वेगळं युनिक आणि मैलाचा दगड ठरणारं ऑलिम्पिक असणार आहे. कारण खूप साऱ्या गोष्टी या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नव्यानं होणार आहेत, पहिल्यांदाच होणार आहेत आणि त्यामुळे हा एक ऐतिहासिक सगळा सोहळा असणार आहे. ऐतिहासिक गेम्स हे सगळे असणार आहेत. त्यातली सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती अशी आहे की आपण बघितलं आत्तापर्यंतचा ऑलिम्पिकच्या ज्या ओपनिंग सेरेमनीज आहेत त्या स्टेडियमवर होत आल्यात, पण पहिल्यांदाच या पॅरिस ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी ही मोकळ्या खुल्या मैदानात होणार आहे आणि ती असणार आहे सेन नदीच्या काठावर आयफेल टॉवरच्या समोरच्या मोकळ्या जागेत. तर हे या ऑलिम्पिकचं एक खूप मोठं आणि वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. तसंच दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या ऑलिम्पिकचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे ग्रीन ऑलिम्पिक. म्हणजे पर्यावरणाची कमीत कमी हानी करत या सगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याचे स्पर्धांचे व्हेन्यूज तयार करण्यात आलेले आहेत. खूप सारे व्हेन्यूज जे आहेत ते टेम्पररी आहेत. ते स्पर्धा झाल्यानंतर पुन्हा काढून टाकता येणार आहे. त्याच्यावर फार खर्च करण्यात आलेला नाही आहे. कुठलंही परमनंट स्ट्रक्चर या व्हेन्यूजसाठी बांधण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे पर्यावरणाची कमीत कमी हानी करण्याचा प्रयत्न या ऑलिम्पिकमध्ये करण्यात आला आहे. तर या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्या काही स्पर्धा होणार आहेत त्या ऑफकोर्स तुम्हाला टी व्हीवर इंटरनेटवर सगळीकडे बघायला मिळणार आहेत. त्या मी तुम्हाला दाखवणार नाही आहे. पण पॅरिसमध्ये या स्पर्धांच्या बरोबर अनेक गोष्टी होणार आहेत. जवळपास या महिनाभराच्या काळात जवळपास 1.5 कोटी पर्यटक पॅरिसमध्ये असणार आहेत आणि ऑफकोर्स या सगळ्या जणांना तर गेम्सची तिकीटं मिळणार नाहीत. त्यामुळे अनेक जण असे असणार आहेत की जे फक्त ऑलिम्पिकच्या दरम्यानचा पॅरिसमधला माहोल बघण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी येणार आहेत. तर हे असे जे टुरिस्ट आहेत त्यांच्यासाठीही एंटरटेनिंग आणि एंगेजिंग एलिमेंट्स पॅरिसमध्ये खूप असणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे परफॉर्मन्सेस असणार आहेत, एक्झिबिशन्स असणार आहेत आणि अशा खूप गमती जमती असणार आहेत. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये जशा खूप साऱ्या गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत, तशी आणखी एक गोष्ट आहे जी पहिल्यांदाच झाली आहे, ती म्हणजे ऑलिम्पिकमधलं इंडिया हाऊस. तर हे इंडिया हाऊस 27 तारखेला सुरू होणार आहे. ऑलिम्पिकच्या स्पर्धांदरम्यान या ठिकाणी खूप वेगवेगळे कल्चरल इव्हेंट्स असणार आहेत, योगा सेशन्स असणार आहेत, म्युझिक कॉन्सर्ट्स असणार आहेत आणि मी असं ऐकलं आहे की तिथे मल्लखांबची प्रात्यक्षिकही होणार आहेत. अशी खूप गमती जमती आहेत आणि तुम्हाला माहिती आहे पॅरिस ही ॲक्च्युली आर्ट सिटी आहे. त्यामुळे तुम्ही पॅरिसच्या रस्त्यावर कुठेही फिरलात तरी या ऑलिम्पिकचा माहोल तुम्हाला एंगेज करून ठेवतोच. त्यामुळे खूप मजा असणार आहे. सो ही सगळी मजा, हा सगळा ऑलिम्पिकचा माहोल माझ्यासोबत अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑलिम्पिकचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. भेटत राहूया ऑलिम्पिकच्या नवीन आणि वेगवेगळ्या स्टोरीजचं. बाय बाय.